आज ॲडव्हेंट संडे आणि त्याच प्रकारे द चर्च ऑफ नॉर्थ इंडिया 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि वास्तविक या दिवशी हा समारोप समारंभ मोठ्या प्रमाणात करण्याचं योजलेलं होतं, पण सध्याच्या वातावरणामुळे ते करणं शक्य झालं नाही. पण चर्च ऑफ इंडिया यामध्ये विटनेस, युनिटी, विटनेस आणि सर्व्हिस हे तीन जे शब्द आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. ते एम्ब्लमवरती असतात, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि आज आपण प्रभू येशू ही युनिटी जी सर्व चर्चेसची झालेली आहे, 6 चर्चेसची नावं आता आपण वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत. तर मंडळीचं ऐक्य असावं, मंडळीची युनिटी असावी म्हणून द चर्च ऑफ नॉर्थ इंडियाने हे पाऊल उचललेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या शिष्यामध्ये, त्याच्या लोकांमध्ये ऐक्य असावं म्हणून प्रार्थना केली. आणि या प्रार्थनेच्याच पार्श्वभूमीवरती आजच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. पण सर्वांना ऐक्य हवं असतं, पण पुष्कळदा ऐक्यासाठी बोलणी करत असतानाच त्या ठिकाणी दुमत होतं, निरनिराळी मतं मांडल्या जातात आणि ऐक्यासाठी एकत्रित मीटिंग सभा बोलावलेली असताना त्याचा शेवट हा पुष्कळदा मतभेदामध्ये होतो. आणि जितके काही मतभेद होते त्याहीपेक्षा जास्त मतभेद येतात. आणि ऐक्य हा फार मोठा प्रॉब्लेम आहे, फार मोठा प्रश्न आहे. आणि मंडळीमध्ये सुद्धा हा फार मोठा प्रश्न आहे. निरनिराळ्या प्रकारचे डिनॉमिनेशन्स आहेत. एक डिनॉमिनेशन दुसऱ्या डिनॉमिनेशनला मानत नाही. प्रत्येकाचे तत्व निराळे आहेत, जरी पवित्र शास्त्र, देव आणि विश्वास एक असला तरी. आणि हा एक फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने केव्हाच याच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि आपल्याला हे पण माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या या प्रार्थनेमध्ये ऐक्याला किती मोठं स्थान दिलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये जे काही शिक्षण ऐक्याविषयी आणि एक संघाविषयी सांगितलेलं आहे त्याविषयी पुष्कळ मोठा जोर पवित्र शास्त्रात दिलेला आहे. आपण वाचतो, नेहमीच वाचतो. देवाने जेव्हा निर्मिती केली तेव्हा एदेन बागेमध्ये सुद्धा सुसंगता होती. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मतभेद किंवा कुठल्याही प्रकारे दुरावा नव्हता. सर्व एकत्रित फार हार्मोनियसली राहत होते. देव, मानव आणि मानवाच्या हाताखाली जे काही सर्व दिलं होतं या सर्वांमध्ये फार एकसंगता होती, ते ऐक्य होतं. पण आपल्याला माहीत आहे की दुधामध्ये मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे त्या ठिकाणी पापाचा शिरकाव झाला आणि जे ऐक्य होतं, एकसंगता होती, ती भ्रष्ट झाली. आणि ही एकसंगता परत एक वार प्रभूने जी निर्मिती केली होती त्या निर्मितीच्या वेळेस होती तशी परत घडून यावी यासाठी देवाने सुरुवातीपासून योजना केली होती आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं. या प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ प्रार्थनाच केली नाही, पण वधस्तंभावरती सर्वांना एक करावं म्हणून स्वतःचे प्राण पापासाठी, पाप्यांसाठी, देव आणि मानव आणि मानव आणि मानव यांच्यामध्ये ऐक्य आणण्यासाठी स्वतःला त्याने दिलं. आणि जे सर्व त्यावर विश्वास ठेवतात ती सर्व त्याची मुलं आहेत. आणि बाप म्हणण्याचा देवाला आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अधिकार मिळाला आणि मग आपण परत एक वार एकसंघ होतो. इफिस्कराच्या पत्राकडे आपण वळणार आहोत आणि त्यातून काही महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. इफिस्कराच्या पत्रात पहिला अध्याय, चौथा अध्याय आणि पहिली 6 वचनं वाचलेली आहेत. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रेषित पौल म्हणतो की मी जो प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. आणि हे जे पाचारण आहे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी ते एकच पाचारण आहे. एका पाचारणासाठी एकमेव ते पाचारण आहे
आणि हे पाचारण सांगितलेलं आहे, दिलेलं आहे, बोलावलेलं आहे, ते सर्वांना दिलेलं आहे. आणि प्रेषित पौलाचं असं म्हणणं आहे की आपल्याला जे पाचारण झालेलं आहे त्याप्रमाणे चाला, म्हणजे तो एक आपला आयुष्यक्रम असावा, आपलं रोजचं जीवन तसं असावं, ती एक आपली इंटेग्रिटी असावी आणि आपणला जो विश्वास आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन असावं, आपली ती एक सवय होऊन जावी, असं त्याचं म्हणणं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या अंतःकरणाची तयारी करण्याची गरज आहे. जे अंतःकरण ज्याच्या ज्याला पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं फार कठीण आहे, ते समजण्यास फार कठीण जातं, त्याचा ठाव सुद्धा कोणाला कळत नाही. आणि एक फार वाईट शब्द वापरलेला आहे, कपटी. पण ह्या सर्व गोष्टी जाऊन या अंतःकरणामध्ये देवाची प्रीती नांदावी, देवाची प्रीती वसावी. आणि म्हणून या अंतःकरणाचा पालट किंवा हे अंतःकरण प्रीतीने ओथंबलेलं, देवाच्या प्रीतीने ओथंबलेलं असावं, ही तयारी आपली सर्वांची असावी. ज्या अंतःकरणामध्ये पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता ही असून एकमेकांना वागवून घेण्याची सवय ज्या अंतःकरणाला असावी, असं अंतःकरण जे संवेदनशील आहे, असं अंतःकरण जे देवाच्या प्रीती ओतल्यामुळे देवाच्या प्रीतीने ओथंबलेलं आहे, ज्या अंतःकरणात पूर्ण नम्रता आहे, सौम्यता आहे, सहनशीलता आहे, आणि जे अंतःकरण एकमेकांचा तिरस्कार करत नाही, एकमेकांचा राग करत नाही, एकमेकांना नीच दृष्टीने बघत नाही, पण जे कोणी आहेत सर्व आपले भाऊबंध आहेत, देवाची मुलं आहेत, या नात्याने सर्वांना वागवणे. आणि एकता किंवा ऐक्य टिकून घेण्यासाठी या हृदयाची फार गरज आहे, की जे हृदय ज्यामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे, असल्या हृदयाची गरज आहे. आणि हे हृदय, प्रीतीने ओथंबलेलं हृदय, आपण आपली एक मोठी ठेव म्हणून, रोज वापरणारी एक ठेव म्हणून या जगामध्ये आपण जगायला पाहिजे. ऐक्य टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या मनोवृत्तीच्या विविध घटकांकडे आपण यावेळेस बघूया. आपण आपलं पाचारण बघितलं की जे एक पाचारणाने प्रभूने आपल्याला बोलावलेलं आहे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी. आणि यामध्ये आपण एक संघ आहोत. आपल्या सर्वांना ख्रिस्ती जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यासाठी देवाने बोलावलेलं आहे. आणि आपल्या अंतःकरणाची तयारी आपण करायला हवी. त्यासाठी प्रभूचं अंतःकरण आपल्याला पाहिजे, ज्यात पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता आहे आणि एकमेकांना वाकून घेण्याची तरा सुद्धा आहे. आणि आता आपण बघत आहोत की एकता किंवा ऐक्य टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या मनोवृत्तीच्या ज्या विविध घटक आहेत त्याच्याकडे आपण बघून, पहिली गोष्ट इफिस्कराच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे आपल्याला आवश्यकता आहे ती नम्रतेची, ह्युमिलिटी. वास्तविक ही नम्रता, हिचा ऱ्हास किंवा ही केव्हा भ्रष्ट होते, जेव्हा विविध प्रकारचा गर्व माणसामध्ये येतो, निर्णया प्रकारचा गर्व माणसाच्या जीवनामध्ये शिरकाव करतो, तेव्हा अशा माणसाच्या जीवनामध्ये नम्रतेला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. आणि हा गर्व दोन प्रकारचा आहे प्रामुख्याने. आणि पहिला गर्व म्हणजे शारीरिक किंवा ऐहिक आपण म्हणू शकू. गर्व शारीरिक किंवा ऐहिक. शारीरिक मी यासाठी शब्द प्रयोग केलेला आहे की मी किती सुंदर आहे, माझा रंग फार गोरा आहे. गोरा आणि काळा भारतामध्ये फार प्रॉब्लेम असतो. आणि लग्नाच्या वेळेस सुद्धा सर्वांना गोरी पाहिजे बायको, आणि माणूस किती काळा असला तर चालेल, बायको मात्र गोरी पाहिजे. आणि असे पण आहेत सॅम्पल्स आपल्याकडं, व्हॉट एव्हर इट मे बी. मग त्यासाठी आपण धर्म, इतकंच केवळ आपलं कल्चर, जॉग्राफिकल, तुम्ही नगरचे आहात की जालन्याचे आहात की विदर्भाचे आहात, किंवा साऊथ इंडियाचे आहात की नॉर्थ इंडियाचे आहात, हे सर्व यामध्ये एकता राहत नाही, ही विषमता असते. आणि आम्ही इकडचे आहोत म्हणजे झाले तुम्ही खूप उच्च कुळाचे, उच्च कुलीन आहात. तुम्ही तिकडचे का? नाही, मग आम्ही तिकडे. मग आम्ही कसे दिसतो
आम्ही जाड आहोत, अशक्त आहोत, बळकट आहोत, कमावलेलं शरीर आहे, लुंगे सुंगे आहोत, यावर सुद्धा गर्व अवलंबून आहे. आणि या गर्वाच्या वृत्तीमुळे कधी पैसा सुद्धा फार मोठा कारणीभूत असतो, हुद्दा फार कारणीभूत असतो. आणि आमच्याकडे पैसे आहेत, दुसऱ्या लोकांकडे पैसे नाही, गर्व, कुठल्याही प्रकारची नम्रता नाही. आणि इतकंच केवळ नव्हे तर हुद्दा. पण या सर्व गोष्टी आपण आताच 2-3 रविवारी बघितलेल्या आहेत, देवाकडून आपल्याला मिळतात, त्या आपण कमावलेल्या नसतात. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्या गोष्टी इंग्रजीमध्ये शब्द वापरलेला आहे टेम्पररी. ह्या टेम्पररी आहेत, तात्पुरत्या आहेत, या जगातच राहणाऱ्या आहेत, आणि ह्या आपण काही बरोबर घेऊन जाणार नाही. पण या सर्व गोष्टीमुळे नम्रतेचा ऱ्हास होतो, नम्रता राहत नाही. स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक गर्व, जे काही डिनॉमिनेशन्स आहेत, त्या डिनॉमिनेशन्स मध्ये सुद्धा एक गर्वाची बाधा झालेली असते. मी हे उदाहरण मला असं वाटतं तुम्हाला दिलं की एका लग्नाच्या प्रसंगी मी प्रार्थना करण्यासाठी मला सुद्धा बोलावलं. लग्न झाल्यानंतर ते उभयता मध्ये गुडघे टेकून होते आणि बरेच पाळक वर्ग त्या ठिकाणी होता. आणि जेव्हा पुष्कळ लोकांनी प्रार्थना केली तेव्हा आजूबाजूला अवतीभोवती जे लोक होते ते फार मोठमोठ्याने प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन मोठमोठ्याने म्हणत होते. आणि त्या ठिकाणी खूप मोठा आवाज होता. मग माझी प्रार्थना करण्याची वेळ आली. मी प्रार्थना करायला आलो तर सर्वजण शांत होते. एकाने आमेन नाही म्हटलं, एकाने हालेलुया म्हटलं, एकाने प्रेज द लॉर्ड नाही म्हटलं. पण मी प्रार्थना करत असताना माझ्या विचार झाला, यांना काय झालं पाहिजे, प्रार्थना ऐकायला येते की नाही. त्याला कारण हे होतं की मी त्यांच्या डिनॉमिनेशनचा नव्हतो, आणि म्हणून माझी प्रार्थना ही प्रार्थना आहे, ही पण देवालाच केलेली आहे, अशी त्यांची वृत्ती नव्हती. ते सुद्धा यामध्ये सुद्धा आध्यात्मिक उच्चवर्णीय ते लोक होते आणि मी त्यांच्या पातळीचा नव्हतो. तेव्हा शारीरिक आणि ऐहिक टेम्परर आणि इतकंच केवळ नव्हे तर आध्यात्मिक ह्या गर्वामुळे लोक पछाडलेले आहेत. एक प्रकारे आपल्या मंडळांमध्ये, आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये एक प्रकारे हा एक विषाणू घुसलेला आहे, हा एक कॅन्सरस विषाणू घुसलेला आहे. आणि त्याच्यामुळे ख्रिस्ती मंडळी छळल्या जात आहे. ख्रिस्ती मंडळीमध्ये कुठल्याही प्रकारची नम्रता नाही, आणि नम्रता नाही त्यामुळे ऐक्य नाही, ऐक्य नाही त्यामुळे आपली साक्ष जगामध्ये फारच वाईट होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मूर्ख श्रीमंताचं उदाहरण दिलं, जे आपण या ठिकाणी बघितलं होतं. तो म्हणाला की माझ्याकडे सर्व आहे, मी माझी बांस वाढवेल आणि माझ्या जीवा खा पी आणि मजा कर. प्रभूने त्याला म्हटलं की आज तुला जर देवाचं बोलावणं झालं तर तुझं काय होईल. प्रभूने सुद्धा परुषी लोकांचं उदाहरण दिलं की परुषी आणि एक टॅक्स कलेक्टर जेव्हा प्रार्थना करण्यासाठी दिले, परुषीने फार मोठ्या गर्वाने म्हटलं की मी असं आहे, मी तसं आहे, मी तसं आहे. आणि शेवटी मागे दूरवर तो टॅक्स कलेक्टर जकातदार उभा होता, म्हणाला की याच्यासारखा सुद्धा मी नाही आहे. पण दोघांच्या प्रार्थना झाल्या. प्रभूने म्हटलं की परुषी तसाच्या तसा रीता आला आणि रीता निघून गेला, काही आशीर्वाद त्याला मिळाला नाही. पण जो जकातदार होता तो मात्र पापांची क्षमा मिळून निघून गेला. शारीरिक आणि ऐहिक गर्व किंवा आध्यात्मिक गर्वामुळे केवळ आपण नम्र नाही एवढं स्पष्ट होत नाही, पण आपल्यामध्ये नम्रतेचा अभाव किती मोठ्या प्रमाणात आहे हे स्पष्ट होते. आणि आपल्यामुळे अशा या शारीरिक आणि आध्यात्मिक गर्व घेऊन, हे मोठं गाठोडं घेऊन आपण जगामध्ये जगत असताना आणि चर्चमध्ये वावरत असताना ऐक्याचा एक ऱ्हास होतो, आणि ही जबाबदारी पूर्णपणे आपल्यावरती आहे. पण आत्म्याच्या प्रभावाने होणाऱ्या फलप्राप्तीमध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसतं की त्यामध्ये सुद्धा आपण नम्र असायला हवं. ज्यांना स्वतःच्या नीतिमानपणाविषयी खात्री होती, अशा इतरांकडे जे तुच्छतेने बघतात, त्यांना येशूने परुषी आणि जकातदाराचा दाखला दिला
आणि तोच दाखला आता सध्या किती समर्पक आहे. आध्यात्मिक गर्वाची वृत्ती जोपासल्यामुळे आपण इतर ख्रिस्ती बांधवांकडे तुच्छतेच्या नजरेने बघतो, परंतु जेव्हा आपण स्वतःऐवजी ख्रिस्त येशूचा अभिमान बाळगतो, ज्याच्याविषयी प्रेषित पाऊल म्हणतो की ख्रिस्ताच्या शिवाय मला कोणाचा अभिमान नाहीये, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने नम्रता प्राप्त होते आणि ख्रिस्ताच्या चर्चमध्ये ऐक्य राखण्यासाठी नम्रता अत्यंत आवश्यक आहे. दुसरी मनोवृत्तीत असलेली बाब, ख्रिस्ती लोकांच्या मनोवृत्तीत असलेली दुसरी बाब म्हणजे सौम्यता. इंग्रजीमध्ये जेंटलनेस म्हटलेला आहे त्याला. विनम्रता, कोमलता, म्हणजे स्वतःच्या महत्वाच्या भावनेने जास्त प्रमाणात प्रभावित न होण्याची गुणवत्ता. आपण कोण आहोत अशी जी आपली समजूत असते, याच्याचमुळे आपण भारावून जाऊन कदाचित आपण वागतो, हे अयोग्य असतं. पण त्यामुळे भारावून, मग काही पण आपण कोणी पण असो, पण त्यामुळे आपण भारावून न जाता, त्यामुळे आपण प्रभावित न होता आपण जर वावरतो, तर ही गुणवत्ता म्हणजे जेंटलनेस किंवा सौम्यता आहे. आपण अशा लोकांना भेटला असालच की ज्यांनी तुम्हाला जरा दूरच ठेवलं. एक हात दूर ठेवतात ना काही काही लोक आपल्याला. किंवा आपण रस्त्याने जात असताना आपल्याकडे बघत नाही, किंवा रस्त्याने आपल्या समोरासमोर आल्यानंतर आपल्याला हॅलो सुद्धा करत नाही. मी वाट पाहत असतो लोक माझ्याकडे बसतील, मी तुम्हाला नमस्कार करेल, ते बघतच नाही माझ्याकडे. मग काय करायचं, फार प्रॉब्लेम पडतो. पण पुष्कळदा त्याच लोकांना मी बघतो की जर मोठी व्यक्ती आली तर त्यांचा रस्ता सोडून ते त्यांच्याकडे जाऊन त्यांना अभिवादन करतात, प्रेज द लॉर्ड निनंतर ते करतात. पण जे स्वतःला इतरांपेक्षा उच्च समजतात, जे केवळ श्रेष्ठत्वाच्या हवेत तरंगतात, परंतु वास्तविक त्यांनी स्वतःची प्रतिमा धोक्यात आणलेली असते, आणि असे महाभाग खऱ्या विश्वात जगत नाहीत. ते ज्या हवेत तरंगतात हे संभ्रम असतो, इल्युशन असतं. ते सत्यसृष्टीत जगत नसतात, कारण ज्या वलयात त्यांनी स्वतःला पांघरून घेतलेलं आहे तेच मुळी खरं नसतं. येशू सौम्यतेचे आणि सभ्यतेचे जीवन जगला, हे आपल्याला माहित आहे. ज्याला आपण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, ज्याच्या नावाने आपण ओळखले जातो, केवळ ज्याच्यामुळे मोठमोठे हुद्दे आपल्याला मिळालेले आहेत, नोकऱ्या मिळालेल्या आहेत. येशू सौम्यतेचे आणि सभ्यतेचे जीवन जगला. कोणत्याही पक्षपात न करता त्याने स्वतःला त्याने सर्वांना खुले निमंत्रण दिले. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुमच्या जीवांना विसावा मिळेल. मत्ते 11:28-29. ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये ऐक्य होण्यासाठी या प्रकारची सौम्यता, जेंटलनेस आणि मोकळेपणा अत्यंत आवश्यक आहे. पुरुषांच्या असल्या दांभिकपणाच्या वृत्तीला ख्रिस्ती मंडळीमध्ये मुळी स्थान द्यायला नको, आणि त्यांच्या पावलावर पाऊल सुद्धा आपण टाकायला नको. ख्रिस्ती मंडळीमध्ये ऐक्य टिकवण्यासाठी जेंटलनेस किंवा सौम्यतेची, कोमलतेची, विनम्रतेची फार गरज आहे. तिसरी गोष्ट आपल्याला हवी आहे ऐक्य टिकवण्यासाठी, ती म्हणजे पेशन्स किंवा सहनशीलता, मराठीमध्ये म्हटलेलं आहे. आणि ही सहनशीलता, हे याच्याविषयी जर अजून उकल आपण जर बघितली तर हे होऊ शकतं की जेव्हा प्रक्षोभक परिस्थिती आहे, जेव्हा चितावणीची एक परीक्षा म्हणजे एक परिस्थिती निर्माण होते, प्रक्षोभक परिस्थिती निर्माण होते, डिवचलेलं असतं कोणीतरी, पण ते सहन करण्यास सक्षम असण्याची जी स्थिती आहे ती स्थिती सहनशीलता आहे. म्हणजे विपरीत परिस्थितीत चांगलं राहण्याची जी शक्ती आहे ती सहनशक्ती आहे, ती सहनशीलता आहे. आणि ही सहनशीलता ख्रिस्ती मंडळीच्या ऐक्यासाठी फार आवश्यक आहे. सहनशीलता, इतरांबद्दल संयम, तक्रारीशिवाय अस्वस्थता सहन करणे, हे ती सहनशीलता आहे. इतरांनी आपल्याबरोबर ज्या प्रकारे सहनशीलतेने वागावे अशी आपण अपेक्षा करतो, तसे आपणही त्यांच्याबरोबर सहनशीलतेने वागले पाहिजे. सहनशीलता हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा एक महत्वाचा सद्गुण आहे, आणि ख्रिस्ती ऐक्यासाठी हे अत्यावश्यक आहे.
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणाऱ्या फलप्राप्तीमध्ये गलती 5:22 सहनशीलता हा सुद्धा आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्तीचं एक फळ आहे. चौथी गोष्ट जी आवश्यक आहे ती म्हणजे फॉरबिअरन्स किंवा संयम, मनावरील ताबा. एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या, मनावर ताबा, संयम. रिगार्ड विथ टॉलरन्स, एन्ड्युरन्स, बेअर विथ, पुट अप विथ. आपल्याला ख्रिस्ती म्हणून धीर धरणे, सहन करणे आणि एकमेकांचे सहन करण्यास सांगितले आहे. पण पवित्र शास्त्रात जे सांगितले आहे नेमकं त्याच्याच विरुद्ध वागण्याची तऱ्हा आणि सवय ही ख्रिस्ती मंडळीमध्ये प्रामुख्याने बघायला मिळते. त्यामुळे ख्रिस्ती मंडळीमध्ये एकता नाही, भांडण आहे. ख्रिस्ती मंडळी दुफळ आहे. ख्रिस्तीमध्ये एकमेकांना बॅकबायटिंग चालू आहे. ख्रिस्ती मंडळीमध्ये नकोच ते सर्व नाना प्रकारच्या प्रॉब्लेम्स आहेत. करिंदकराचे पत्र जर आपण वाचलं तर त्या पत्रामध्ये पुष्कळ त्या प्रॉब्लेम आणि कोर्टापर्यंत गेलेल्या केसेस त्याच्याविषयी प्रतिपादन केलेलं आपण वाचतो. आणि हा प्रॉब्लेम हा सुरुवातीपासून आहे. मी अपोलोसाचा, मी पावलोसाचा. आणि निरनिळ्या प्रकारचे गाराणे, निरनिळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स ख्रिस्ती मंडळीमध्ये सुरुवातीपासून आहेत. आणि प्रभू तर प्रार्थना करतो, प्रभू जसा तू आणि मी एक आहे तसे त्यांनी मी सुद्धा आणि आपण सर्वांनी एक व्हावं. आणि जितकं पवित्र शास्त्र सांगत राहतं की चांगले राहा, ऐक्यात राहा, तितक्याच विरुद्ध प्रकारे ख्रिस्ती मंडळी आजपर्यंत वागत आलेली आहे. आणि ही फार एक शल्य आहे, आपलं फार मोठी एक समस्या आहे आपल्यासाठी. आपल्याला ख्रिस्ती म्हणून धीर धरणे, सहन करणे, एकमेकांचे सहन करण्यास सांगितलेले आहे. कदाचित आपले इतरांशी संबंध अत्यंत स्नेहाचे जरी नसतील, फारच प्रेमाचे जरी नसतील, तरी देवाचे वचन आपल्याला एकमेकांना सहन करायला सांगते. पण सहन करण्याची वृत्ती ही एक फार मोठी कसरत आहे. पवित्र शास्त्रात म्हटलेलं आहे, ज्याला क्रोध येत नाही तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा फार मोठा आहे. पण क्रोधामुळे फार विपरीत परिणाम होत असतात. कलसे 3 आणि 13 मध्ये म्हटलेलं आहे, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. आणि काय सूत्र आहे? प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. प्रश्न मिटला. त्याने क्षमा मागितली नाही, कसं करू? फार मोठा अपराध आहे, कसं करू? अरे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपण त्याचे नसताना, आपण पापी असताना, आपण त्याचे शत्रू असताना रोमकराच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायस या जगामध्ये आला. सुसमयी ख्रिस्ती लोकांसाठी तो मरण पावला, पापी लोकांसाठी तो मरण पावला. कोणी क्षमा मागितलेली नसताना त्यांनी म्हटलं की हे देवा तू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. आणि आपण म्हणतो की कशी क्षमा करू, किंवा क्षमा हा शब्द प्रयोग किंवा क्षमा हा शब्द आपल्या मनामध्ये, आपल्या विचारात चाटून सुद्धा जात नाही. जेव्हा परिस्थिती निर्माण होते क्षमा करण्याची तेव्हा नाही. पण इतरांनी आपल्याला क्षमा करावी अशी फार मोठी अपेक्षा असते. पण आपण इतरांना क्षमा करायची की नाही हा फार मोठा बाऊ मोठा डोंगर आपल्यावर पडलेला असतो. पण आपल्याला एकच सूत्र आहे, एकमेकांचे सहन करा आणि कोणाच्या विरुद्ध गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने जशी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही इतरांना क्षमा करा. कित्येक लोक 2 पेत्र 3 आणि 9 यामध्ये खूप चांगलं वचन आपल्याला मिळतं. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो धीराने तुमचे सहन करतो, कारण कोणाचा नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. तर सर्वांनी पश्चाताप नाही तर प्रभू येशू ख्रिस्त केव्हाच आला असता. पण त्याची अशी इच्छा आहे, तो सहन करताय धीराने सर्वांचं, की सर्वांचा कोणाचा नाश होऊ नये, सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि या सर्व गोष्टीचा गोषवारा एकत्र करून आपल्याला गरज आहे ती देवाच्या प्रेमाची, देवाच्या प्रीतीने भरलेल्या ओथंबलेल्या अंतःकरणाची. आणि आता या सर्व सद्गुण ख्रिस्ताची चित्तवृत्ती एकत्र ठेवून आपल्याला गरज आहे ती आगापे, देवाच्या प्रेमाची. द क्वालिटी ऑफ वॉर्म रिगार्ड फॉर द इंटरेस्ट ऑफ अदर पर्सन. दुसऱ्या आपल्या बांधवाकडे बघत असताना कुठल्याही प्रकारे अडखळण किंवा फिल्टर मध्ये यायला नको. मी ख्रिस्ती आहे, तो ख्रिस्ती आहे,
मी देवाचं मूल आहे, तो देवाचं मूल आहे. माझा विश्वास आहे, तोच त्याचा विश्वास आहे. ते देवाने त्याला बोलावलेलं आहे, मला सुद्धा बोलावलंय. बस याच्या पलीकडचं जे आहे ते सर्व वाईटापासून आहे. पहिली करिंथकराचं पत्र आणि 13वा अध्याय 4 ते 8 यामध्ये प्रेम, देवाची प्रीती याविषयी सांगितलेलं आहे. आणि प्रीती सहनशील आहे, आणि या प्रीतीच्या ऐवजी जर आपण आपलं नाव टाकलं तर आपल्याला हे सद्गुण मिळतीलच नक्की. प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंध एक आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसमानाने धीर धरते, आणि प्रीती कधी अंतर देत नाही. या आगापे प्रीतीची, देवाच्या प्रीतीची गरज आपल्या सर्वांना आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जर देवाची प्रीती आपली अंतःकरण कॅप्चर करतील तर कितीतरी मोठं एक नवल ऐक्याचं घडून येईल. आणि शेवटची गोष्ट, ज्या सर्व एकत्रित आणण्याच्या गोष्टी आहेत, ज्याच्याविषयी मी 2-3दा निर्देश केलेला आहे, की ही आत्म्यात आपलं ऐक्य हवं. आपण ऐक्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आत्म्यात ऐक्य आणण्याचे प्रयत्न जर आपण नाही केले तर मग मात्र आपल्याला यश येणं फार अशक्य आहे. इफिस 4 आणि 3 मध्ये म्हटलेलं आहे, ही एक आज्ञा दिलेली आहे की तुम्ही प्रयत्न करा, आत्म्यात ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करा. कारण ऐक्य खूप कठीण आहे, ते तर टिकवण्यासाठी आपण जास्त मेहनत घेण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आणि ऐक्य टिकवायचं आहे, ते आपोआप होणार नाही, ते टिकवायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे. ऐक्य म्हणजेच समरसतेचे आणि एक रूपतेचे वातावरण निर्मिती आहे, एक ती स्थिती आहे जी सदैव ख्रिस्ती मंडळी पाहिजे. आत्म्याचे ऐक्य म्हणजेच आत्मा जो एकता आणतो. हे ऐक्य आपल्या सहनशीलतेमुळे किंवा असहिष्णुतेमुळे नाही उत्पन्न होत नाही, पण उलट ते देवाच्या आत्म्याकडून येते. त्या ऐक्याविरुद्ध पाप करणे म्हणजेच पवित्र आत्म्याला दुःख देणं आहे. आत्मा अनेकाचा जनक आहे, एकतेचा जनक आहे, परंतु शांतीपूर्ण संबंधाद्वारे किंवा शांतीचे बंधन याद्वारे ती टिकून ठेवण्याची आपल्याला आज्ञा देण्यात आलेली आहे. आत्म्यात ऐक्य राखण्यासाठी खटपट करा, झटत जा. कारण आपण एक शरीर आहोत ख्रिस्ताचे, एका आत्म्यात आपले जोडल्या गेलेलं आपला बाप्तिस्मा झाला आहे, आणि आपली आशा सुद्धा एक आहे. वन बॉडी, एक शरीर, ख्रिस्ताचे लाक्षणिक शरीर. आपण ते ख्रिस्ती मंडळी आहे, आणि जेव्हा आपण ख्रिस्ती मंडळीमध्ये आहोत तेव्हा एक आत्म्यात बांधले गेलो, एक आशा आपल्याला आहे, एक प्रभू आपल्याला आहे. इतकंच केवळ नव्हे तर एक बाप्तिस्मा आपला आहे. हे इतकं ऐक्य आपल्याला असताना आपण ऐक्यामध्ये राहण्यासाठी जी आज्ञा दिली त्याच्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. फक्त चर्च ऑफ नॉर्थ इंडिया असो की पूर्ण जागतिक ख्रिस्ती मंडळी असो किंवा एक विशिष्ट मंडळी असो, प्रत्येक मंडळीमध्ये प्रभूने आत्मिक ऐक्य प्रस्थापित करावं अशी प्रार्थना करून ते ऐक्य राखण्यासाठी आपण खटपट करावं, ही आज्ञा आपल्याला दिलेली आहे, आणि ती पाळण्याचा प्रयत्न आपण प्रभूच्या कृपेने करूया. आपण प्रार्थना करू. प्रेमळ आणि पवित्र पित्या, तुझे मनापासून उपकार मानतो तुझ्या वचनाबद्दल. तुझ्या मंडळीमध्ये, तुझ्या लोकांमध्ये, घरांमध्ये, कम्युनिटीमध्ये, शेजाऱ्यांपाजाऱ्यांमध्ये आत्म्याच्या द्वारे ऐक्य प्रस्थापित होईल, आणि ऐक्य राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आमेन.